हा व्हिडिओ प्रत्येकाच्या फीडला आला आणि प्रत्येकानं हळहळ व्यक्त केली. खरं तर खरंच मोबाईल एवढा गरजेचा होता का? एका मोबाईल पायी 3 लोकांचा जीव गेला. आणि ही जी या वयामध्ये फॅन्टसी वाटते की हे माझ्याकडे फोन असला पाहिजे, माझ्याकडे आयफोन असला पाहिजे, हे असलं पाहिजे, प्रत्येकाला असतं. म्हणजे प्रत्येक जण या वयातून गेला आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचा तो अभ्यास वाटलेला आहे. पण याचं उत्तर जीवनाचा शेवट करून होतो का? ह्या प्रत्येक पिढीमधल्या प्रत्येक युवकाला माझं सांगणं एवढं असेल की भौतिक गोष्टींच्या पलीकडेही एक आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे नाती आहेत. मुलगानं जशी मुलानं उडी मारली तसं पाठीमागं बाप वाचवायला गेला. आता आपला नवरा आणि आपला मुलगा मरणाला सामोरं जातोय पाहिल्यानंतर त्या बिचाऱ्या माऊलीनं देखील उडी मारली. इतका दुर्दैवी मृत्यू त्यांचा झाला. आणि खरं तर मला असं वाटतंय की आई वडिलांनी सुद्धा त्या मुलांना नाही म्हणायला शिकवलं गेलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्ट त्यांना द्यायची आहे. आई वडिलांना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आमच्या मुलाला मिळाली पाहिजे आणि आजकाल त्याची स्पर्धा चालू आहे. पण पॅरेंटिंग हा विषय कुठेतरी महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग हा विषय खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रत्येक आई वडिलांनी समाजातल्या थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. मुलाला नाही ऐकायची पण सवय द्या. प्रत्येक गोष्ट जर मिळत गेली तर एक दिवस माफ करा पण अशी वेळ नक्कीच येईल.